नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर अगदी आजची वेगळी रेसिपी म्हणता येईल किंवा विस्मरणात गेलेली, जी आपल्या आठवणीतून सुद्धा निघून गेलेली अशी एक वेगळी रेसिपी आहे। खूप सोपी आहे, पण खूप सारे फायदे आहेत या रेसिपीचे। हे गुलाबजामुन वगैरे नाही आहे, तर हे आहेत लिंबू आणि याला बोलतात घोळ लिंबू। तर आज आपण इथे घोळ लिंबू बनवतोय। बनवायला खूप सोपी, पण याचे फायदे खूप आहेत। तर इथे मी अशा प्रकारे 30 ते 35 लिंबू घेतलेले आहेत आणि साधारण 1 किलोला थोडंसं कमी मीठ घेतलेलं आहे। तर घाबरू नका, हे सर्व मीठ काही आपल्याला यूज होणार नाही, पण हे जे घोळ लिंबू बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला एवढं मीठ लागणार आहे। या मिठाचा तुम्ही नंतरही उपयोग करू शकता। आणि त्यासोबतच एक मस्त काचेची बरणी किंवा चिनी मातीची किंवा मातीचं मडकं असेल, माठ असेल, तरीही या रेसिपीसाठी फार उपयुक्त आहे। तर अशा प्रकारे खडखडीत सुकवलेला स्वच्छ अशी काचेची बरणी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये खालच्या बाजूला आपल्याला ह्या जाड्या मिठाचं थर घालायचं आहे। त्याच्यावर अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, अशा प्रकारे लिंबू आहेत ते लावून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित असे, कारण एक लेयर नंतर आपल्याला याच्यामध्ये वरून अशा प्रकारे मीठ घालायचं आहे। ही रेसिपीच मुळात मीठ आणि लिंबूची आहे, पण पारंपरिक आहे। ज्यांच्याकडे अगदी जुनी अशी आजी असेल घरामध्ये, तर नक्कीच ही रेसिपी ती लगेचच ओळखेल, कारण याला बोलतात घोळ लिंबू आणि फार औषधी असा हा लिंबू आहे। एकदा हे लिंबू मुरवले की तुम्ही 2 ते 3 वर्ष 4 वर्षापर्यंत सुद्धा हे खाऊ शकता। अगदी तापामध्ये वगैरे टायफॉइड वगैरे झालेला असेल त्यावेळेला सुद्धा पेशंटला हा लिंबू देण्यासाठी अगदी माझ्या लहानपणी शेजारी पाजारी लोक कोणाकडे असेल त्यांच्याकडे आणून हा लिंबू द्यायचे। तर ह्याचे खूप सारे फायदे आहेत, शिवाय अगदी टेस्टी म्हणजे चवीला फारच छान लागतो। तर अशा प्रकारे सर्व लिंबू माझे इथे या बरणीमध्ये सेट करून झालेले आहेत आणि थोडंसं मीठ जे शिल्लक राहिलेले आहे ते असंच ठेवून द्यायचं आहे। आता ही बरणी आपल्याला अगदी थंड हवेच्या ठिकाणी ठेवायची आहे, जिथं नॉर्मली आपलं टेम्परेचर असेल तिथे कुठेही रूममध्ये तुम्ही ठेवू शकता। आणि ह्याला घोळ लिंबू बोलतात, कारण ह्याला रोज अशा प्रकारे घोळवायचं आहे। जर असं होत नसेल तर खाली एखादा जाडा कपडा वगैरे ठेवायचा आहे, कपड्यावर क्रॉसमध्ये ही बरणी किंवा माठ का असेल ते ठेवून अशा प्रकारे थोडंसं घोळवून घ्यायचं, हलवून घ्यायचं नाही तर आपण रात्रभर अशा प्रकारे बरणी उलटी करून ठेवायची आहे। सकाळी परत आपल्याला ही बरणी सरळ करायची आहे। तर असे तब्बल 60 दिवस हे लिंबू आपल्याला ह्या मिठामध्ये मुरवायचे आहेत, तेव्हाच आपला हा घोळ लिंबू हा प्रकार तयार होतो आणि खायला अगदी चविष्ट असा हा प्रकार होतो। तर इथे पाहू शकता 60 ते 65 दिवसानंतर माझे घोळ लिंबू इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मीठ चांगल्या प्रतीचं असल्यामुळे मिठाला अगदी थोडंसंच खाली पाणी सुटलेलं आहे। सर्व मीठ आपलं जेवढं आपण घातलेलं तेवढं मीठ सर्व आहे। या लिंबूला आपण काहीही केलेलं नाही, फक्त धुवून मस्तपैकी सुके करून आपण या बरणीमध्ये घातले होते आणि हे 60 ते 65 दिवसाच्या नंतर अशा प्रकारे लिंबू छान असे मुरलेले आहेत। यातला एक लिंबू तुम्ही 6 ते 7 माणसांमध्ये कापून अशा प्रकारे मी इथे दाखवत आहे, कापून जेवत्या वेळी देऊ शकता। तर अगदी एक छोटासा तुकडा जरी आपल्या सोबत जेवणाच्या सोबत तोंडी लावण्यासाठी असेल तर पूर्ण जेवण तुम्ही करू शकता आणि खायला इतकं टेस्टी लागतं। तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पहा आणि तुम्हाला ही घोळ लिंबूची रेसिपी कशी वाटली, पारंपरिक रेसिपी जी अगदी सर्वांच्या स्मरणातून निघून गेलेली आहे, म्हणजे अगदी कोणाच्याही लक्षात नसेल की घोळ लिंबू एवढं फायदेशीर असू शकतं। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन जुन्या विस्मरणात गेलेल्या रेसिपींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।